Hello lovely kids. Let's read the English moral story with Marathi meanings. The proud parrot. अभिमानी पोपट. सर्वप्रथम पीके's लर्निंग ह्या चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे आणि अशाच इंग्रजी कथा मराठी अर्थासहित ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. चला तर गोष्ट ऐकूया. Once upon a time in a jungle there was a parrot who was very proud on its beauty. एकेकाळी एका जंगलात एक पोपट राहत होता. त्याला त्याच्या सौंदर्याचा खूप अभिमान होता. The beautiful parrot lived in the big tree. He was so happy in his own world. तो सुंदर पोपट त्या मोठ्या झाडावर राहत होता. तो त्याच्या जगात खूप आनंदी होता. He was proud of his beautiful green wings and red beak. त्याला त्याच्या सुंदर हिरव्या पंखांचा आणि लाल चोचीचा अभिमान होता. बीक म्हणजे चोच आणि विंग्स म्हणजे पंख. One day he saw a crow as it is black in color. Parrot was looking at the crow. एके दिवशी त्याला एक कावळा दिसला. त्या काळ्या रंगाच्या कावळ्याकडे पोपट पाहतच राहिला. He thought how ugly the crow's wings are. त्याला वाटले की कावळ्याचे पंख किती कुरूप असतात. अगली म्हणजे कुरूप, सुंदर नसलेले. He said to the crow that his wings are black and ugly. तो कावळ्याला म्हणाला की त्याचे पंख काळे आणि कुरूप आहेत. The crow replied, though they are ugly, that helps him to fly to a larger distance when I am in trouble. So I like my wings very much. कावळ्याने उत्तर दिले, जरी ते कुरूप असले तरी संकटात असल्यास ते मला जास्त अंतरावर उडण्यास मदत करतात, म्हणूनच मला माझे पंख खूप आवडतात. The parrot moved little more closer to the crow, spread his wings proudly and showed how beautiful he is. पोपट थोडासा कावळ्याजवळ गेला. त्याने अभिमानाने त्याचे पंख पसरवले आणि तो किती सुंदर आहे हे दाखवले. Don't be so proud, parrot. Remember, people don't catch me and keep me in a cage like you. पोपटा, इतका गर्विष्ठ होऊ नकोस. लक्षात ठेव, लोक तुझ्यासारखे मला पकडून पिंजऱ्यात ठेवत नाहीत. The crow said to the parrot, at least I can live my life freely. I can fly anywhere. I can eat of my choice and mainly I can speak my own words. कावळा पोपटाला म्हणाला, किमान मी माझे आयुष्य मुक्तपणे जगू शकतो. मी कुठेही उडू शकतो. मी माझ्या आवडीचे खाऊ शकतो आणि प्रामुख्याने मी माझे स्वतःचेच शब्द बोलूही शकतो. The parrot realized his mistake and replied to the crow, you are right, my friend. I can lost my freedom anytime. You are really a lucky bird. पोपटाला त्याची चूक कळली. रिअलाइज म्हणजे कळणे, समजणे, आणि त्याने कावळ्याला उत्तर दिले, तू बरोबर आहेस माझ्या मित्रा. मी माझे स्वातंत्र्य कधीही गमावू शकतो. तू खरोखर भाग्यवान पक्षी आहेस. I am constantly afraid that someone will come and take me away. मला सतत भीती वाटते की कोणीतरी येऊन मला घेऊन जाईल. So the parrot agreed with crow's statement. म्हणूनच पोपट कावळ्याच्या ह्या विधानाशी सहमत झाला. Just then suddenly a man arrived with a cage and caught the beautiful parrot and left the place. तेवढ्यात अचानक एक माणूस तेथे पिंजरा घेऊन आला आणि तो सुंदर पोपट घेऊन तेथून निघून गेला. Poor parrot. Now
food and talk of owner's word. So sad. बिचारा पोपट, आता त्याला पिंजऱ्यात राहावे लागेल. मालकाच्या पसंतीनुसार अन्न खावे लागेल, बोलावे लागेल. कावळ्याला खूप दुःख झाले. He lost his freedom. Crow felt sad for parrot, but he could not do anything and it flew away. त्याने म्हणजेच पोपटाने त्याचे स्वातंत्र्य गमावले. कावळ्याला पोपटाबद्दल वाईट वाटले, पण तो काही करू शकला नाही. and it flew away म्हणजेच आणि तो उडून गेला. Now the picture was changed. The beautiful parrot was in cage and the crow was flying freely. आता चित्र बदलले होते. सुंदर पोपट पिंजऱ्यात होता आणि कावळा मुक्तपणे उडत होता. केज म्हणजेच पिंजरा. मोरल ऑफ द स्टोरी म्हणजेच तात्पर्य, गोष्टीची शिकवण. डोंट बी सो प्राऊड ऑफ समथिंग दॅट यू हॅव. तुमच्याकडे असलेल्या गोष्टीचा इतका अभिमान बाळगू नका, गर्व करू नका. बिकॉज ऑफन वी डोंट हॅव व्हॉट अदर्स हॅव. कारण बऱ्याचदा आपल्याकडे जे असते ते इतरांकडे देखील नसते. म्हणून आहे त्यात समाधान माना. थँक्स फॉर वॉचिंग. हा व्हिडिओ, ही गोष्ट तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.